बोला. चला काळे बोला. काय नॉलेज नाही, काही नाही त्याला. तसं नाही, तसं नका म्हणू. अबे काय कशाला म्हणता? नाही नाही ठीक आहे, ते रेकॉर्ड घेऊ नका. असा आर्थिक वादा असलेले अजितदादांनी या राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलेला आहे. अनाथांचा नाथ एकनाथ असे आमच्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या सर्वांच्या प्रयत्नामुळे हा लोककल्याणासाठी सर्वसामान्यांचं कल्याणाचं हित जोपासणारा अर्थसंकल्प आणि त्याला समर्थन देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अभिजित वंचात सभापती महोदय, जवळपास 6,57,719 कोटी 22 लाख रुपयाची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प सभापती महोदय या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. सभापती महोदय, विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांचं हित समोर ठेवून आखण्याचं काम या ठिकाणी आमच्या सरकारने केलेलं आहे. आज या ठिकाणी सभापती महोदय, वेतन आणि निवृत्तीवर जो काही खर्च या ठिकाणी होतो त्याचं प्रमाण जवळपास 54.11% आलेलं आहे. आदरणीय ज्येष्ठ मंत्री आमचे नेते वळसे पाटील साहेबांनी सांगितलं की वेतन आणि भत्ते सोडून बोला, परंतु या राज्याचा कणा हे कर्मचारी आहेत. कर्मचारी हे आपलं पाठबळ आहे. कर्मचारी काम करतायत म्हणून आपण हे सरकार पुढे नेण्याचं काम ठिकाणी मिटकरी साहेब करतोय. हे आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही सभापती महोदय. आणि म्हणूनच आपण या कर्मचाऱ्यांना, या मंत्रालयातल्या लिपिकांना अडबले साहेब 5 रुपये अधिक भत्ता देण्याचा क्रांतिकारक निर्णय या आमच्या महायुती सरकारने घेतला. अर्थमंत्री अजितदादांनी त्या ठिकाणी घेतलेला. पण हा निर्णय जरी मंत्रालयापुरता सीमित असला तरी आमची मागणी या निमित्ताने सरकारकडे आहे की राज्यातले सुद्धा इतर लिपिक आहेत जे शाळेमध्ये आहेत, कॉलेजमध्ये आहेत, इतर विभागामध्ये आहेत, या सगळ्यांना सुद्धा हा 5,000 महागाई भत्ता लागू झाला पाहिजे. ही मागणी सभापती महोदय या निमित्तानं राज्य सरकारकडे आमची त्या ठिकाणी असणार. आज पेन्शन हा विषय आमच्या जीवनाशी निगडीत आहे, कुटुंबाशी निगडीत आहे. सर्वांनाच काही जमीन जुमला जानकर साहेब असू शकत नाही. नोकरी हा एकमेव आधार आणि नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर पेन्शन ही म्हातारपणाची काठी म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं. आणि म्हणून साठी आम्हाला जुनी पेन्शन योजना पाहिजे. आणि म्हणून सन 1982 जी जुनी पेन्शन योजना होती ती देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, याची आम्हाला जाणीव आहे. गेल्या नागपूर अधिवेशनामध्ये ज्यावेळेस मोर्चा आंदोलनं झाली, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना संप केला, त्यावेळेस सुद्धा समन्वय समिती, आम्ही काय आमदार मंडळी, मी स्वतः त्या बैठकीला होतो, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झाली. आणि त्यामध्ये निश्चितपणानं या सर्वांना जे 1 नोव्हेंबर 5 पूर्वी लागलेले आहेत त्यांची शाळा टप्पा अनुदानावर होती किंवा अनुदानावर नव्हती, परंतु 1 नोव्हेंबर 5 नंतर 100% आलेल्या अशांना सुद्धा जुनी पेन्शन आणि 1 नोव्हेंबर 5 पासून जे सेवेत आलेले शिक्षक असो किंवा कर्मचारी असो त्यांना सुद्धा जुनी पेन्शन दिली जाईल, हे माननीय मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून एक आशेचा किरण घेऊन हे सर्व शिक्षक असो किंवा कर्मचारी त्या ठिकाणी नेटानं काम करतायत. परंतु तोही निर्णय या ठिकाणी निश्चितपणानं आचारसंहिता लागण्यापूर्वी झाला पाहिजे, ही सुद्धा मागणी सभापती महोदय शिक्षक आमदार या नात्याने माझे राज्य सरकारकडे त्या ठिकाणी असणार आहे. जगाला प्रेम अर्पावे, खराचो एकची धर्म. मिटकरीजी आपल्याला आठवलं असेल कुणाचं, सानेगुरुजी, खराचो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, याच्यापेक्षा दुसरं शिंदे साहेब काय असू शकत नाही. एकमेकाला प्रेम द्या, हा महान संदेश सानेगुरुजींनी दिला. हाच खरा धर्म आहे. आणि म्हणून दादा, आमचे नेते अजितदादा पवार साहेब हे अखिल भारतीय मराठी साहित्य समाजाच्या उद्घाटनाला अंमळनेरला गेले. गेल्याच महिन्यात झालं ते साहित्य संमेलन. आणि त्या दिवशी त्या ठिकाणी स्टेजवरून घोषणा केली दादानी
की साने गुरुजींच्या या इथल्या भूमीसाठी निश्चितपणाने राज्य सरकार योग्य ती मदत त्या ठिकाणी करेल. जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले हे संत वचन आहे सभापती महोदय. त्याप्रमाणे अजितदादांनी तिथं बोलले आणि आजच्या या अंतरिम बजेटमध्ये त्या ठिकाणी त्यासाठी साने गुरुजी स्मारकासाठी भरीव तरतूद करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज मी मनापासून राज्यातल्या तमाम शिक्षक कर्मचारी जे आमचे विद्यार्थी आहेत, लाखो कोटी विद्यार्थी, त्यांच्या वतीनं सुद्धा अजितदादांचा मनपूर्वक आभार अभिनंदन या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतोय की ती नुसती घोषणाच नाही तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम आज या अर्थसंकल्पामध्ये या निमित्तानं त्या ठिकाणी झालेलं आहे. आज आमच्या तत्कालीन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब जे आता आमच्या बरोबर आले, स्वागत केलं आम्ही त्यांचं, निर्णय घेतला त्यांनी. आणि त्यांनी त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना निर्णय घेतला होता की वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला जालना जो समृद्धी आता नागपूरला गेलेला आहे त्याच्या समांतर असा जालना ते नांदेड हा सुद्धा रस्ता आम्ही त्या ठिकाणी मिनी समृद्धी करू अशी घोषणा त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती. ती घोषणा खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष रूपात उतरायची असेल तर आपल्याला भाजपत गेल्याशिवाय पर्याय नाही असं जेव्हा त्यांना वाटलं ते इकडे आले आणि बरोबर त्याची घोषणा आता या अर्थसंकल्पात नाईक साहेब झालेली आहे की जालना नांदेड अर्थसंकल्पात जी घोषणा झाली त्या रस्त्याची तरतूद, त्याला लागलेलं भूसंपादन याची भरीव तरतूद या ठिकाणी केली. त्याबद्दल हा माझ्या मराठवाड्यातला माझ्या मतदारसंघातून हा रस्ता जातो त्यामुळे सुद्धा सभापती महोदय मला या ठिकाणी हर्ष झालेला आहे. आज या निमित्तानं पुणे नाशिक रेल्वे ही सुद्धा निश्चितपणानं पुणेकरांसाठी नाशिककरांसाठी ही दोन्ही शहरं औद्योगिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या त्या ठिकाणी अतिशय महत्वाची झालेली आहे. सातत्याने ग्रोथ त्याचा त्या ठिकाणी होतोय. अख्ख्या महाराष्ट्रातून सगळे बेरोजगार युवक पुण्यामध्ये जात आहेत. आयटी पार्क त्या ठिकाणी आहे, रोजगाराची संधी मिळते आणि म्हणून नाशिक पुणे अधिक जवळ यावं यासाठी सुद्धा जो हायस्पीड रेल्वे मार्ग करण्याचं जे स्वप्न माननीय नेते अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे ते पूर्ण तत्वाकडे नेण्याचं काम सुद्धा आज या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होतोय. त्यासाठी सुद्धा भूसंपादनाचा खर्च म्हणून तरतूद या ठिकाणी केलेली आहे आणि निश्चितपणाने तो मार्ग आमचे सहकार मंत्री वळसे पाटील साहेब यांच्या मतदारसंघातून जाणार आहे याचा सुद्धा आनंद आम्हाला या निमित्तानं सभापती महोदय या ठिकाणी. आज अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्ग यांच्या कल्याणासाठी सुद्धा भरीव तरतूद सभापती महोदय या ठिकाणी केलेले त्याबद्दल स्वागत करू. परंतु निश्चितपणानं आज राज्यामध्ये जे काय अनुसूचित केंद्रीय आश्रमशाळा आहेत, जे 165 आश्रमशाळा आहेत त्यांना सुद्धा अनुदान दिलं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे खात आहे त्यांनी सुद्धा एक बैठक त्या ठिकाणी घेतलेली होती.